Hello, this is the My Artifact episode number 1214. याची तारीख आहे, आपण वरतीच जाऊ. आपण होप सो बारिश नसली पाहिजे ना. बारिशच दरवाजा वाजन पुढे लावत जाईल. इथेच आपण रेकॉर्ड करू गरम याच्यामध्ये. सो हॅलो, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर. आपला एपिसोड नंबर काय आहे? 1214 ची तारीख आहे. याची तारीख आहे 9 जुलै 2018. आता वाजले करीब रात्रीचे 1:22. राईट नाव नाही का, मी आडून नो बहुतेक खूप खुश आहे. कारण आज जे काही झालं, अरे बापरे, म्हणजे खूपच आज सांगण्याला एक तर खूप साऱ्या गोष्टी आहे, बट मला समजून नाही राहिलं की मी सांगू कसं. कारण नॉट सांगण्यासाठी एक प्रकारे हेल्दी एन्व्हायरमेंट नाही क्रिएट होऊन राहिलं आहे. त्यामुळे मी सांगू शकत नाही का व्हॉट एक्झॅक्टली व्हॉट हॅपन्ड. आणि जस्ट लाईक एक प्रकारे ऑकवर्डनेस पण आहे. राईट नो मला पण नाही माहीत का मला एक्झॅक्टली आता काय करूशी वाटत आहे. म्हणजे मला नाही झोप लागत आहे ना काही, म्हणजे रात्रीचे 1:30 वाजत आहे. सो मला वाटलं आपण एक आर्टिफॅक्ट एपिसोड करून घेऊ. पण आर्टिफॅक्ट एपिसोड सुरू केल्यानंतरही मला असं एक प्रकारे ऑकवर्डनेस वाटून राहिला आहे की लवकरात लवकर खतम करून टाकू. बट आर्टिफॅक्ट एपिसोड हे प्रॉब्लेमला जाणून घेण्याचा एक जरिया आहे. सो आय थिंक मला वाटते की आपण याच्याबद्दल जास्त बोललं पाहिजे. ओके, सो फर्स्ट ऑफ ऑल जास्त न बोलण्यापेक्षा आज जे झालं ते सांगून दे. ओके, आज सकाळी मी उठलो, दात वगैरे घासले, आंघोळ वगैरे केली. लक्षात आलं की चला आजची 9 तारीख आहे आणि आजची 8 तारीख आहे. सो मे बी पगार वगैरे झाला असेल, पेमेंट वगैरे झाला असेल. सो मग मी भीम ॲप ओपन केला आणि बघतो तर काय माझ्या अकाउंटमध्ये 18,429 रुपये आहे. मी खुश झालो. युजली मी गेल्या हप्त्याभरापासून वाट बघून राहिलो होतो की जसा पेमेंट येईन तसा मी माझा एक नवीन मोबाईल घेईन, मोटो G6 प्ले. एक्सचेंजमध्ये एक फोन घेऊन राहिलो मी. माझ्यापाशी जो मोटो G 3rd जनरेशन फोन आहे तो झाला आहे खराब. त्याचा टच काम करत नाही आहे वगैरे वगैरे, आणि त्याचा USB आणि चार्जिंग स्लॉटचा पण खूप मोठा इश्यू आहे. सो मी म्हणलं आता नवीनच फोन घेतो म्हणलं एक्सचेंज करून. सो याच्या एक्सचेंजवर मला तो फोन भेटत आहे 10,000मध्ये. सो आज सकाळी मी त्याला ऑर्डर करून टाकला. मी खूप वेळची प्लॅनिंग करत होतो करीब हप्त्याभरा अगोदरपासून कोणता फोन घ्यायचा. हॉनर 9 लाईट आणि त्याच्यानंतर सोनी X2, त्याच्यानंतर सॅमसंग वगैरे खूप सारे मॉडेल चॉईस केले होते. बट माझ्या बजेट कॅटेगरीमध्ये आणि बेस्ट फोनमध्ये हाच एक फोन मला बेटर वाटला. सो मग मी तो आज ऑर्डर केला. तर देन आता माझ्या अकाउंटमध्ये आहे करीब 8,000-8,500 रुपये आहे. आणि 8,500 रुपये आणि 1 महिना सस्टेन करायचा आहे. सो या महिन्यामध्ये मला काय असं फारसा खर्च वगैरे नाही आहे म्हणा. खर्च म्हणजे घरमालिक तर आहेच नाही, त्याला पैसे द्यायची काही गरज नाही. मेसचा खर्च आहे त्याला 2,000 रुपये. ओके, आणि बाकीचं माझा कुठे असा खर्च होत नाही रे. बट माझा वर्धेतून येणं जाणं याच्यामध्येच माझा खर्च होतो बस. आता बघ ना, माझ्यापाशी नाही का जेव्हा मी निघालो होतो ना तेव्हा माझ्यापाशी नाही का करीब 400 रुपये होते. 400-450 रुपये होते. आणि आता माझ्यापाशी काहीच पैसा नाही. पूर्ण खतम पैसे. म्हणजे अकाउंटमध्ये आहे बट 400 रुपये गेले ना, 2 दिवसात गेले. कसे काय गेले हे बघ. आता मी जसं निघालो तसं 100-120 रुपये या वैभवच्या गाडीत पेट्रोल भरलं. वैभव कोण, तो माझा रूममेट नाही का, त्याच्या गाडीमध्ये पेट्रोल. ते पैसे मला वापस भेटणार आहे. ओके, मग त्याच्यानंतर 100 रुपये ते गाडी आपली ट्रॅव्हल्स नागपूर टू वर्धा. मग वर्धेत आल्यानंतर मग ते 100 रुपयाचा अननस, आणि मग 100 रुपयाचा अननस नंतर मग आज हे 120 रुपयाची पेट्रोल. गेले पैसे, असेच ते गेले पूर्ण, काहीच उरलं नाही. सो या पाहू वगैरे, पैशाचा काही प्रॉब्लेम नाही, इश्यू नाही. उद्या कसं फटसे ATMमध्ये जाऊ, 200 रुपये काढून घेऊ. काढल्यानंतर मग आपण
नागपूरसाठी निघावं या. सो आज सकाळी हे झालं. त्याच्यानंतर मग मग काय नाही, मग विशालचा ऑलरेडी आपला प्लॅन बनला होता की आज आपल्याला जायचं आहे टूरवर. म्हणजे टूर वॉज इट वॉज रिअली ग्रेट. मी याच्यासाठी आलो होतो का आता पावसाचा मोसम आहे, सो लेट्स गो टू टूर. टूर म्हणजे असंच रोड ट्रिप वगैरे. सो आजचा तो दिवस निघाला आणि मी तयार झालो. नेहमीप्रमाणे सगळ्यांनीच उशीर केला, तरी आम्हाला निघायला करीब 1 वाजला. सो आम्ही गेलो तिथे. आम्हाला 2 वाजले तिथे पोहोचेपर्यंत. मस्त हिरवगाळ वगैरे खूप मजा केली, बहुतच जास्त. इट वॉज लाईक रिअली अमेझिंग थिंग्स. फोटो बरोबर चांगले काढले नाही सगळेच, फक्त एन्जॉयमेंटच काढलं. असं नॉर्मलचा फोटो वगैरे ग्रुप पिक वगैरे काढलाच नाही. पण जाऊ दे, जे झालं ते झालं वगैरे. मग त्याच्यानंतर मग गेलो तिथे महाकाळी वगैरे, डॅम वगैरे, पाण्यात वगैरे पोहलो. त्याचमुळं जीन्स पॅन्ट घातला ना, एवढा कडक कडक म्हणजे एवढा टाईट होता आणि तो तेवढा टाईट जीन्स पॅन्ट मी होल दिवसभर घालून होतो. आणि आय वॉज डाईंग इनसाईड, कारण तो पॅन्ट इतका टाईट होता की खूपच जास्त. आणि ओला झाल्यानंतर तो पॅन्ट अजूनच जास्त टाईट झाला. बापरे. मी जसा इथे आलो वाड्यावर आल्यानंतर पहिले मी कपडे काढले, आंघोळ केली, आणि देन मला रिअलाईज झालं का माझ्यापाशी कपडेच नाही आहे घालासाठी. कारण माझे सगळे कपडे इथे ओले होते. सो आणि जे काही कपडे होते घरी होते, आणि मी घरी नव्हतो, वाड्यावर होतो. सो मग मी पिंटीला फोन लावला, म्हटलं माझे कपडे घेऊन ये म्हणलं. त्याने कपडे वगैरे घेऊन आला आहे. त्याच्यानंतर मग आज श्रुतिका ती नांदेडला चालली होती. सो आज सगळेजण मग पुन्हा तिला ऑफ करण्यासाठी पुन्हा भेटले रात्री 9:30 वाजता. सो हो, मी पण आलो 9:30 वाजता. आणि मग तिची गाडी 9:30 ते 11 वाजता झाली. मग 11 वाजता ती गेली. त्याच्यात आम्ही खूप मजा केली वगैरे. इट वॉज रिअली नाईस. का मी नाही का होल वीकमध्ये नाही का काहीच करत नाही, म्हणजे ऑफिस टू रूम, ऑफिस टू रूम, ऑफिस टू रूम. या पैसे खर्च होत ना काही ना काही. पण जसं वर्धेला आलो का, अरे बेरे बाप, म्हणजे ते एक्साइटमेंट लेवल नाही का एकदम 10% चालली जाते या. आणि उद्या काय होणार आहे, आणि आज म्हणजे 2 घंट्यात काय होणार आहे, कधी कोणाचा फोन येऊन जाईल ना, बोलवून भाऊ चल. सो इट वॉज लाईक काही एक्सपेक्टेशनच नाही का कधी केव्हाही काय बोलवून चलो. सो आय डोंट नो. सो वर्धेत आल्यावर असंच होते नेहमी. मित्र आहे ना, मित्रच एक सर्वात जास्त एक खासियत आहे जे तुम्हाला एक प्रकारे हॅपीनेस ठेवते. दॅट इज रिअली गुड थिंग, आणि हे चांगली पण गोष्ट आहे. सो आता मी करीब 1 वाजता आलो आहे, सॉरी 12:30 वाजता आलो आहे. 12:30 वाजता आलो, थोडंसं तोंड वगैरे धुतलो, बट नंतरपासून मला काही झोपच लागून नाही राहिली. मी विचार करून आलो की इन्स्टावर टाकू बा फोटो वगैरे, बट आय डोंट थिंक सो. मला असं वाटत नाही का आपण त्याला इंस्टाग्रामवर टाकण्यालायक असे काय फोटो वगैरे निघाले नाही. सो राहू द्या, त्यानंतर पाहून घेऊ आपण. सो आज काही सांगण्यालायक तर काय आहे नाही. सो दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 12:15 आहे ना. 12:14 right now we are at वर्धा, Maharashtra. Thank you.